Mic is not working. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Just 1 minute. Can I? Yeah, praise the Lord. We'll pray. आपण प्रार्थना करूया. Ring is down. So, I believe you're all blessed. माझा विश्वास आहे तुम्ही You're सर्व happy? आशीर्वादित आहे, आनंदित आहे, Growing in the Lord. प्रभू मध्ये वाढत आहे. Say amen. बोला आमेन. Yes. होय. See, God wants us to be excited. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण उत्तेजित असले पाहिजे. Let's pray. आपण प्रार्थना Father, we करूया. thank you. पिता मी तुला धन्यवाद You're a देतो. good God. तुम्ही एक चांगला देव आहे. You're a Father. तू आमचा पिता You आहे have great things in store for us. आणि तुझ्याकडे आमच्यासाठी महान गोष्टी राखून We just ठेवलेल्या आहेत. need to have revelation. आम्हाला फक्त प्रकाश पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद पिता. We are so happy. आम्ही इतका आनंदित We आहे. are blessed. आम्ही आशीर्वादित आहे. We are healthy. आम्ही आरोग्यदायी We are आहे. growing from glory to glory. आम्ही गौरव पासून गौरव पर्यंत जात आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. We resist the devil आम्ही शैतानाचा विरोध in करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद पिता. We thank you for your word. तुझ्या वचनासाठी धन्यवाद देतो. Your word has all the blessings तुझ्या वचनामध्ये सर्व आशीर्वाद आहे and it can be opened up by faith आणि ते आपण विश्वासाने उघडू शकतो when we believe जे आपण विश्वास करतो and understand. आणि समजतो. Thank you, Father. धन्यवाद All the पिता. blessings are wrapped up in the word. सर्व आशीर्वाद वचनात गुंडाळून We ठेवलेले have to आहे. go for the word. आम्हाला वचनासाठी गेले पाहिजे Believe and understand आणि विश्वास केले पाहिजे आणि समजले पाहिजे and open it up in our lives. आणि हे गोष्टी आपल्या जीवनात उलगडीच होणार. Thank you, Father. धन्यवाद In पिता. Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. Kindly आमेन. be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, today I want to speak to you a little bit different. आज मला तुमच्याशी काही वेगळं गोष्टी बोलायचं आहे How we can be blessed की आपण कसं आशीर्वादित होऊ शकतो in life. जीवनामध्ये. God wants to bless us spirit, soul and body. देवाची इच्छा आहे की देवाने आपल्याला आत्मामध्ये, जीवामध्ये आणि शरीरामध्ये देखील आशीर्वादित केले पाहिजे. Not only blessing in the natural, फक्त नैसर्गिक मध्ये आशीर्वाद नाही. He wants to bless you spirit, soul, body. आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी तुमच्या आत्माला, जीवाला आणि शरीराला देखील आशीर्वादित केले पाहिजे. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्माने even मला the सांगितलं circumstances of life. आणि आपल्या जीवनाची जी परिस्थिती आहे त्याला देखील आशीर्वादित करायची देवाला इच्छा आहे. Amen. आमेन. In the environment of your life, आणि तुमच्या जीवनाचे जे वातावरण in the आहे, surroundings of your life, तुमच्या जीवनाचे जे पर्यावरण in आहे, your home, तुमच्या घरामध्ये, in your family. तुमच्या कुटुंबामध्ये, See, He wants to even bless there. आणि देवाला त्या भागेला देखील आशीर्वादित करायची इच्छा आहे. Amen. आमेन. So that is what we're going to see today. आणि हीच गोष्टी आज आपण पाहणार आहे. So the first thing is established. म्हणून प्रथम गोष्टी स्थापित झाली आहे. God wants to bless us. देवाची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला आशीर्वादित केलं Maybe you're पाहिजे. looking only for the natural blessings, फक्त तुम्ही फक्त नैसर्गिक आशीर्वादाची वाट बघत असेल, but natural blessings come spiritually. पण जी नैसर्गिक आशीर्वाद आहे ती आत्मिकरित्या येतो. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. As your soul prospers, जसं तुमच्या जीव उन्नती करणार, you're going to prosper. तुम्ही उन्नती करणार. And the soul prosper begins when your spirit is saved. आणि तुमच्या जीवाची उन्नती तेव्हा सुरू होतो जेव्हा तुमच्या आत्माचा तारण होतो तेव्हा. So today I'm going to teach you about that. म्हणून त्या गोष्टीविषयी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. You know, everyone wants to be blessed, प्रत्येक लोकांची इच्छा आहे की त्यांनी ते आशीर्वादित झाले पाहिजे. but many don't know how to be blessed. पण अनेक लोकांना माहिती नाही की त्यांनी आशीर्वाद कसं मिळवून घेतले पाहिजे. You know, most of the people come to God for blessings, अनेक लोक देवाकडे येत आहे फक्त आशीर्वादासाठी, for healing, for आरोग्यासाठी, deliverance. सुटकासाठी That's the only purpose to come to God. आणि एकच कारणासाठी ते देवापुढे येत आहे. Sometimes people use God कधी कधी लोक देवाचा उपयोग करत आहे for their own selfish desires. स्वतःच्या स्वार्थी इच्छांसाठी. That's why we see म्हणून आपण पाहतो when people have no problem, जेव्हा लोकांकडे काही समस्या नसतो they don't come. ते देवापुढे येत नाही. When they have problem, जेव्हा त्यांच्या जीवनात they'll समस्या come येतो running to God. ते धावत पडत देवापुढे येतात. That's a wrong kind of relationship. आणि हे चुकी प्रकारच्या नातेसंबंध आहे. Amen. आमेन. However you are, तुम्ही कसेही असले, we all need God. आम्हा सर्वांना देवाची गरज आहे. Amen. आमेन. Without God, we can do nothing. आणि देवाशिवाय आपण काय करू शकत नाही.
This you must know. आणि हे गोष्टी तुम्हाला समजले You पाहिजे. don't come to get something from God. आणि तुम्ही देवापुढे काय गोष्टी मिळवून घेण्यासाठी येत नाही. You know, I have made it a practice आणि मी एक सराव केला आहे. when I come to God, जेव्हा मी देवापुढे येतो, I never ask Him anything. मी देवाकडे काही गोष्टीची मागणी करत नाही. I don't want to show that He didn't give me some things. आणि मला असं दाखवायचं नाही की देवाने मला काही गोष्टी दिले नाही. I want to show that He has blessed me with everything. आणि मला देवाला असं दाखवायचं आहे की देवाने मला सर्व गोष्टीने आशीर्वादित केलं आहे. Amen. आमेन. That's the way you come to God. आणि अशा प्रकारे तुम्ही देवापुढे या. And that kind of faith really honors God. आणि अशा प्रकारचा जो विश्वास आहे देवाला खरोखरच मान देतो. It's a common thing for people to come for their needs. आणि ही सामान्य गोष्टी आहे की लोक देवापुढे येत आहेत फक्त त्यांच्या गरजांसाठी. And it's very uncommon that people will come even though they have no need. आणि खूपच असामान्य गोष्टी आहे की जेव्हा लोकांकडे गरज नाही तेव्हा ते देवापुढे येणार. ही खूप असामान्य गोष्टी आहे. Amen. Amen. Hello. बहुत लोग प्रभु के पास आते हैं कुछ ना कुछ तो मांगने के लिए, नहीं तो नहीं आएंगे. बट बहुत कम लोग हैं जो आते हैं कुछ भी नहीं मांगने के लिए, ये विश्वास से आते हैं कि परमेश्वर सब कुछ आशीर्वाद दिया है. When you come by that faith, जेव्हा तुम्ही त्या you विश्वासाने येता, really please God. तुम्ही खरोखरच देवाला संतुष्ट करणार. Because the Bible says without faith it is impossible to please Him. कारण शास्त्र म्हणत आहे विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. You know, that faith will really bless you. आणि तो विश्वास खरोखर तुम्हाला आशीर्वादित Because करणार. that faith as a blessing. कारण त्या विश्वासामध्ये एक आशीर्वाद आहे. Sometimes we carry the faith which has no blessing. कधी कधी आपण असा विश्वास घेऊन चालतो ज्याच्यामध्ये काहीच आशीर्वाद नसतो. This faith, हा जो विश्वास आहे believing आणि विश्वास करणे that God has already blessed की me, देवाने आधीच मला आशीर्वादित is केला, itself a blessing. ही स्वतःमध्ये एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. I know some people don't understand so easily आणि मला माहित आहे काही लोकांना एवढं सहज समजत नाही. because I always tell you कारण मी नेहमी तुम्हाला there is सांगतो a head knowledge and there is a revelation knowledge. की एक डोक्याचे ज्ञान आहे आणि प्रकटीकरणाचे ज्ञान देखील And आहे. tomorrow I'll teach you आणि उद्या मी तुम्हाला if शिकवणार God आहे leads you, जर देव मला चालवतो. because some people wanted to know. कारण काही लोकांना माहिती करून You know, घ्यायची इच्छा pastor होती always says about head knowledge and revelation knowledge. की पास्टर नेहमी डोक्याचे ज्ञान आणि प्रकटीकरणाच्या ज्ञानाविषयी बोलतो. What is that? आणि ती काय आहे Okay, I will show you from the Bible. आणि मी शास्त्रामधून तुम्हाला दाखवणार And you आहे. will be shocked आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल to see the difference between head knowledge and revelation knowledge. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल डोक्याच्या ज्ञान आणि प्रकटीकरणाच्या ज्ञानामध्ये जो फरक आहे त्याच्याविषयी. I'll take you from the New Testament, from the Bible. आणि नवीन करार जो शास्त्रामधून आहे त्याच्यामधून मी गोष्टी घेणार And आहे. I will show you from a very close disciple of Jesus. आणि येशूच्या खूप जवळच्या शिष्याच्या द्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे. Then you'll understand. मग तुम्हाला कळेल. Amen. आमेन. Okay. God has given us the word देवाने आपल्याला शब्द दिलेली Why? आहे. का? to know how to live in the blessing. आणि हे जाणून घेण्यासाठी की आशीर्वादामध्ये आपण कसं जगलो पाहिजे, How to be blessed. कसं आशीर्वादित झाले पाहिजे. Without the word, वचनाशिवाय you cannot be blessed. तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. Because the word has all the blessings. कारण वचनामध्ये सर्व आशीर्वाद आहे. Outside the word, apart from the word, there is no blessing. आणि वचनाच्या बाहेर वचनाच्या व्यतिरिक्त काही आशीर्वाद नाही. Keep this in your mind. आणि हे गोष्टी तुमच्या मनात ठेवा. If you don't hear the word, जर तुम्ही वचन ऐकत there नाही is no way to be blessed. मग कुठल्याही प्रकारे तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. That's why I always tell. म्हणून मी नेहमी सांगतो You know, when someone doesn't come, जेव्हा कोणी येत I नाही tell them, why your family didn't come? आणि जेव्हा मी विचारतो तुमच्या कुटुंब का आले नाही, No, they are busy. नाही ते व्यस्त I आहेत said, no, they must hear the word. आणि त्यांनी वचन ऐकले पाहिजे. The Bible says, शास्त्र म्हणत आहे God sent His word and healed them. देवाने त्याचे वचन पाठवून त्यांना आरोग्य दिले. Why can't He heal without the word? आणि वचनाशिवाय देव आरोग्य का देऊ शकत Why नाही. does the Bible say आणि शास्त्र असं का म्हणत God आहे sent His word की देवाने त्याचे शब्द पाठवले and healed them? आणि त्यांना आरोग्य दिले. That means without the word, God cannot heal you. याचा अर्थ आहे की शब्दाशिवाय देव तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. Hello, are you understanding? तुम्हाला कळत आहे का? तुमको वचन नहीं चाहिए, तुमको आरोग्य नहीं मिलेगा. तुमको वचन नहीं चाहिए, तुमको आशीर्वाद नहीं मिलेगा, कुछ भी नहीं मिलेगा. This is the way heaven works. आणि अशा प्रकारे स्वर काम करतो.
That's what the Bible says. म्हणून He शास्त्र sent म्हणतात his word की त्यांनी त्याचे शब्द पाठवले and healed them. आणि त्यांना आरोग्य दिले. Say, whatever you need, आणि जे काही गोष्टीची you तुम्हाला गरज must आहे get it by the way of the word. आणि तुम्ही वचनाच्या मार्गाने ते मिळवले पाहिजे. You reject the word, जर तुम्ही वचनाचा नाकार you करता, neglect the word, वचनाच्या जर तुम्ही you दुर्लक्ष don't hear करता, the word, तुम्ही वचन ऐकत you नाही, cannot receive. मग तुम्हाला काही प्राप्त होऊ शकत नाही. Why? का? Because the word has the faith by which you receive. कारण वचनामध्येच तो विश्वास आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला गोष्टी प्राप्त होतो. Amen. आमेन. परमेश्वर का वचन में विश्वास है, और जब तुम वचन सुनते हो और विश्वास आता है मिलने के लिए. Did you understand this? तुम्हाला हे समजले का? So those who are neglecting the word, म्हणून जे वचनाच्या दुर्लक्ष करत आहे don't expect anything. आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा God. करू नये का देवापासून. Amen. आमेन. So that's what the Bible says. Be attentive to the word. म्हणून शास्त्र म्हणत आहे वचनाकडे लक्ष द्या, ध्यान द्या Keep the word in your heart all times, आणि सर्वदा तुमच्या अंतःकरणामध्ये शब्दाला ठेवा. Why? का? so that your faith always works. जेणेकरून तुमचा विश्वास नेहमी काम And करतो God is able to bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. Amen. आमेन. If this is so powerful, जर ही गोष्ट इतकं the सामर्थ्यशाली आहे, devil will see शैतान बघून घेणार that you don't hear the word. की तुम्ही वचनच ऐकत नाही. वो पूरा कोशिश करेगा कि प्रभु का वचन तुम्हारे जीवन में नहीं आना चाहिए, चर्च नहीं जाना चाहिए, वचन सुनना नहीं चाहिए, डिस्ट्रैक्ट करेगा, नींद लाएगा, मन भटकाएगा, बाहर लेके जाएगा, फोन पे बात करने लगाएगा. Something he will do आणि काय ना काहीतरी शैतान करणार because he knows it, कारण त्याला माहिती आहे that God can bless only when they hear and understand. की देव फक्त तेव्हा आपल्याला आशीर्वाद देऊ शकत आहे जेव्हा आपण ऐकतो आणि समजून घेतो तेव्हा. Amen. Not Amen. just hear, फक्त ऐकणे नाही but hear and understand. पण ऐकून ते समजले देखील पाहिजे That's very important. आणि ही देखील खूप महत्वाची आहे. Understanding means teaching. आणि समज म्हणजे शिकवण. You read in Matthew 11:15. आणि मत्तई 11:15 मध्ये तुम्ही Jesus वाचा, said, येशूने सांगितले anyone who has ears to hear ज्या लोकांकडे कान आहे ऐकण्यासाठी should listen त्यांनी ऐकले पाहिजे and understand. आणि त्यांनी समजले पाहिजे. Amen. आमेन. If you don't understand, जर तुम्हाला कळत नाही, समजत नाही, ये कान से आएगा, ये कान से निकल जाएगा. Understanding takes the word in your heart. आणि समजणे म्हणजे तो जो शब्द आहे तुमच्या हृदयात जातो. Hello. What does understanding do? आणि समज काय करतो? It pulls it in your soul. आणि समज काय करतो? तो शब्दाला तुमच्या अंतःकरणात आकर्षित करतो किंवा ओढतो. अगर तुम समझदारी में नहीं समझते हो, सिर्फ इधर सुनने के लिए सुनते हो, ये इधर से आता इधर से निकल जाता है, कुछ भी तुम्हारा जीवन में आशीर्वाद नहीं मिलता है. That's why we see many people say, मैं तो रोज चर्च को आता हूँ, मैं रोज सुनता हूँ, मैं इधर भागता हूँ उधर भागता हूँ. See, because they don't have revelation knowledge. त्यांच्याकडे प्रकटीकरणाचे ज्ञान नाही. Many preach with head knowledge. अनेक लोक बुद्धीच्या किंवा डोक्याच्या ज्ञानाने प्रचार करतो It doesn't benefit you. आणि ह्याच्याने तुम्हाला काय फायदा होत नाही. एक याद रखो. Because it's not just hearing, फक्त ऐकणे नाही listening. आणि ऐकणे आणि It ध्यान is देणे also understanding. आणि ध्यान देणे म्हणजे ते समजून घेणे. Okay. The moment God's word comes to you, आणि ज्या क्षणी देवाचा शब्द तुमच्याकडे येतो Satan immediately tries to steal it. आणि शैतान ताबडतोब तो वचन चोरण्याचा प्रयत्न That's करतो. what the Bible says in Matthew 13:19. आणि असं शास्त्र म्हणत आहे मत्तई 13:19 मध्ये. However, he can only do so if you don't understand. आणि तो तेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्हाला शब्द समजत नाही, कळत नाही तेव्हाच. जब भी तुमको समझता नहीं है और डेविल निकाल देता वचन. जब भी तुमको समझ में आता है वो चोरी नहीं कर सकता है. Understand this well. आणि हे चांगलं समजून घ्या. Understanding prevents the devil from taking away the blessing that the word of God carries. आणि समज काय करतो? शैतानाला जो देवाच्या वचनामध्ये जो आशीर्वाद आहे त्याची चोरी करण्यापासून प्रतिबंध घालतो. You know, as long as you understand the word, जोपर्यंत तुम्हाला वचन समजत आहे it protects you. आणि ते तुमचं रक्षण करतो It keeps you in good health. आणि वचन तुम्हाला चांगलं तब्येतीत It ठेवतो. protects
you from the devil robbing. आणि तो शैतानापासून तुमचे रक्षण करतो जेणेकरून शैतान तो शब्दाची चोरी करत नाही. Amen. Amen. See, आजकल कितने लोग बीमार है. So many are sick. आज किती लोक आजारी Literally, आहेत. I'm praying 2-3 people minimum for cancer. आणि 2-3 लोकांसाठी मी अक्षरशः कॅन्सरसाठी कर्करोगासाठी Even प्रार्थना पिंपरी चर्च. करतो. पिंपरी चर्च मध्ये I'm देखील. only talking about cancer. आणि मी फक्त कर्करोग विषयी बोलतो. Rest all tumor and heart attack, this, that is happening. आणि गाठ होत आहे, हृदयाचे विकार होत आहे लोकांना, हे तर And होतच many आहे. wonder, I'm hearing the word. आणि अनेक लोक कल्पना करतो की मी वचन तर ऐकतो, So you must understand the word. पण गरजेचे आहे की तुम्ही वचन समजून घेतले पाहिजे. Understanding, you take it in. आणि समजून तुम्ही वचनाला आत घेतात. Just to hear, आणि फक्त ऐकण्यासाठी ऐकणे, इधर से आएगा, इधर से चले जाएगा. एक कुछ कानातून फर्क येणार नहीं आणि गिरता. दुसऱ्या कानातून जाणार, तुम्हाला काय फरक पडणार नाही, लाभ Amen. होणार नाही. And the most important matter is आणि the खूप message should be by revelation. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की जो संदेश आहे ते प्रकाशाच्या किंवा प्रकटीकरणाच्या ज्ञानाने असले पाहिजे. हेड नॉलेज से इंटरप्रेट किया वचन को तुमको कुछ भी नहीं मिलेगा उसमें. Many are preaching with head knowledge. अनेक लोक बुद्धीच्या ज्ञानाने किंवा डोक्याच्या ज्ञानाने प्रचार करत आहे. It doesn't help you. ह्याच्याने तुमची काय लाभ होत नाही. You must have a revelation. तुम्हाला प्रकाश किंवा प्रकटीकरण मिळालेच पाहिजे. You know, more on this I'll teach you tomorrow. आणि ह्याच्यावर अधिक प्रकाश मी उद्या देणार आहे. Even Peter used head knowledge. आणि पेत्राने देखील डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग केला. That's how the devil could influence him. म्हणून शैतान त्याला प्रभावित केला. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला सांगितले. Before that, he had revelation knowledge. आणि त्याच्या Isn't आधी it? पेत्राकडे प्रकटीकरणाचे ज्ञान होता. And Jesus said, this came from heaven, आणि येशूने सांगितले हे जे ज्ञान आहे स्वर्गातून आले, from my Father. माझ्या पितापासून. Didn't he say that? आणि येशूने असं सांगितले नाही का? And later on, आणि नंतर when Peter rebuked Jesus, जेव्हा पेत्राने येशूला धमकावले said, no, you're not going to die. की नाही तुम्ही मरणार नाही, What did the Lord say? आणि प्रभू येशूने तेव्हा काय सांगितले? Satan, get out. शैतान निघ बाहेर. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. When you use your head knowledge, जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याच्या ज्ञानाचा उपयोग you करता, can even be influenced by the devil. तुम्ही शैतानाद्वारे प्रभावित होऊ शकत हम आहे. लोग ने ऐसा कभी सोचा नहीं है. क्या है वचन बोल रहा है वो? पीटर भी तो ऐसा ही बोला जीसस को. In fact, Peter's words were good. आणि खरोखर पेत्राचे शब्द चांगले होते, Isn't it? होय ना? With so much fikr, concern, आणि एवढं काळजी चिंता तो दाखवत होता. something good he said. आणि काहीतरी चांगलं त्यांनी No, येशूविषयी. Lord. नाही नाही मेरे प्रभू, को बहुत फिक्र है. You're not going to die. प्रभू तुम्ही मरणार नाही. तुम बोलेगा कितना सच्ची, कितना स्ट्रांग है स्पिरिचुअल. बहुत पवित्र है आदमी, बहुत अच्छा आदमी है. See, these all things don't help. आणि ही सर्व गोष्टी आपली काय मदत I know करत people नाही. get offended when I preach. आणि लोक नाराज होत आहेत जेव्हा पास्टर प्रचार These करतात. kind of things don't help. अशी प्रकारची गोष्टी काम करत नाही. Jesus didn't say, हाँ पीटर तेरे को सिर्फ अकेले को काळजी है, बाकी लोगों को नहीं है. ऐसा बोला? हेलो, कितना अच्छा तू सोचा मेरे बारे में, कितना फिक्र है तेरे को मेरे बारे में. ऐसा बोला? Head knowledge is very beautiful. आणि डोक्याचे ज्ञान खूप सुंदर असतो हेलो, it's very good. आणि चांगला असतो. ओह परमेश्वर तुमसे बेहद प्रेम करता. मैं कितना अच्छा है. See, this is head knowledge. आणि ही डोक्याचे ज्ञान आहे. It doesn't help. आणि काय मदत होत नाही. Those who use this, जे लोक ह्या गोष्टीचा उपयोग the devil करतात, can influence them. शैतान त्यांना प्रभावित करू Didn't शकतो. Satan influenced Peter? आणि शैतानाने पेत्राला प्रभावित केला नाही का? Was that bad words? Did he give bad words? आणि त्यांनी काय शिवी दिली का? He gave the best words. त्यांनी चांगले शब्द सांगितले येशूविषयी. Amen. आमेन. I know I have to open your eyes आणि मला तुमचं डोळं उघडावं लागेल, because many have never thought like these कारण things. अनेक लोकांनी असं गोष्टींविषयी विचारच They केला just नाही. run from preacher to preacher आणि ते प्रचारक पासून प्रचारककडे जात आहे, because they share from the word. कारण ते वचनातून Okay. वचन बोलत आहे म्हणून, संदेश देत आहे म्हणून. Okay, how will you grow up मग तुम्ही कसं वाढणार if you don't know this? जर तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही? Okay. Now, the most important thing we must know is this. आणि खूप महत्वाची गोष्टी तुम्हाला हे माहिती पडले पाहिजे. We are not only living in the natural. आम्ही फक्त नैसर्गिक मध्ये जगत नाही Don't deal everything looking at the natural. आणि सर्व गोष्टी नैसर्गिक कडे बघून जगू नका. वो उसने ऐसा क्यों बोला, इसने उसके पीछे कौन है बोलने वाला, टारगेट कौन है. आणि त्याचे लक्ष्य कोण आहे?
That you must know. आणि हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Amen. आमेन. Otherwise you will deal only on human level. नाहीतर तुम्ही फक्त मानवी पातळीवर व्यवहार करणार. तुमको गुस्सा आएगा. Why did he say like that? आणि त्यांनी असं का सांगितले? तुम्ही रागिष्ट होणार. He doesn't like me. आणि तो मला पसंत करत नाही. The devil doesn't like you. आणि शैतान तुम्हाला पसंत करत नाही. You are spoiling his kingdom. आणि तुम्ही त्याच्या राज्याचा नाश करत So आहात. he uses the weak, म्हणून तो अशक्त लोकांचा उपयोग even करतो. among Christians, ख्रिस्ती लोकांमध्ये to देखील hurt you. तुम्हाला नाराज hate you. करण्यासाठी, तुमचा द्वेष करण्यासाठी. You must know this. आणि तुम्हाला हे समजले We पाहिजे. are in a spiritual warfare, आम्ही एक आत्मिक युद्धामध्ये आहे, not natural, नैसर्गिक युद्धामध्ये not नाही. flesh and blood. आणि रक्त व मांसाबरोबर आम्ही spiritual जगत warfare. नाही, पण आत्मिक युद्ध आम्ही करत आहे. Amen. आमेन. That's why I don't see on the top level. म्हणून मी वरवरून बघत नाही. You know, if I would have been like this, जर मी असं असते moved by people saying something against me, आणि जर लोक माझ्या विरुद्ध काय बोलत आहेत त्याच्याद्वारे मी जर चालवले गेले असते, long time back I would have died. आणि खूप वेळेपूर्वी मी मरण पावले Because असते. so many spoke against me. कारण किती लोकांनी माझ्या So विरोध many बोलले, left me. किती लोकांनी मला If सोडून I दिले. keep all that, जर मी हे सर्व गोष्टी मनात ठेवले असते, but I have learnt पण मी शिकलो आहे from Holy Spirit. पवित्र आत्माकडून. And one day I'll teach you आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे. what to do about all this. आणि Okay. ह्या गोष्टींविषयी आपण काय केले पाहिजे, कशी प्रार्थना केली Because पाहिजे. these things destroy your health. कारण ही जी गोष्टी आहे आपल्या तब्येतीचा नाश करतो. You know, Holy Spirit showed me, आणि पवित्र आत्म्याने मला I दाखवलं, saw the wounds in people, आणि मी लोकांच्या हृदयामध्ये जखम पाहिले, scars in people's soul. आणि लोकांच्या जीवनामध्ये दाग आहे, धब्बे आहे, They don't know these things are destroying them. आणि त्यांना माहिती नाही हे गोष्टी त्यांचा नाश करत I आहे. didn't tell that time, आणि त्यावेळेस मी सांगितले but नाही. I saw many people leave this earth and go away. आणि मी पाहिले की अनेक लोकांनी ही पृथ्वी सोडून गेले आहे. Because people don't like the truth. कारण लोकांना सत्य पसंत And नाही. if I share, आणि जर मी सांगितले they won't like it. They won't accept it. ते ह्या गोष्टीचा स्वीकार So करणार I नाही. just leave that area. म्हणून मी त्या भागेला बाजूला सोडून देतो. People don't want to change there. आणि लोकांना तिथे बदलायची इच्छा नसतो. So I don't share. म्हणून मी काय सांगत नाही. Even when I see, आणि जेव्हा मी बघतो I तरी don't say it. मी बोलत नाही. Because they from that time वो cut off हो जाएगा. उन लोग चर्च ही छोड़ के चले जाएगा. Okay. So let us know there's the material world around us, आणि आपण हे जाणून घेऊया की आपल्या अवतीभोवती एक or वास्तविक जग natural आहे, world that we see, आणि एक नैसर्गिक संसारिक जग जे आपण feel पाहतो, and touch. आणि आपण हात लावू शकत आहे, स्पर्श करू शकत आहे. But many are ignorant that there's a spiritual world or spiritual realm around us too. आणि अनेक लोक ह्या गोष्टीविषयी अज्ञान आहे की त्यांच्या अवतीभोवती एक आत्मिक जग देखील आहे. And the main fight is happening from there. आणि मुख्य जी लढाई आहे आत्मिक जगातूनच होतो. Our enemies are there. आमच्या शत्रू आत्मिक जगात The आहे, enemy of your soul is आणि there. तुमच्या जीवाचा शत्रू आत्मिक जगात आहे. The people of the world could be enemies of your body, आणि जगाचे लोक तुमच्या शरीराचे शत्रू होऊ शकतो, but the enemies of your soul are in the spirit realm. पण तुमच्या जीवाचे जे शत्रू आहे आत्मिक जगामध्ये If आहे. you're ignorant of that realm, जर तुम्हाला त्या जगाविषयी ज्ञान नाही, then they can attack you. मग ते तुमच्यावर हमला करू शकतो. Amen. Amen. तुम कितना भी physical protection रखो, अगर तुमको spiritual world मालूम नहीं है, तो वो तुमको बर्बाद कर देगा. This is the problem. आणि ही समस्या आहे. We are living only a natural life. आम्ही फक्त नैसर्गिक जीवन जगत आहे. Whatever we see this is the world. जे काय आपण बघत आहे आपल्याला वाटतं हेच जग आहे. This is not all that exists. आणि हे जे आपण बघत आहे ते सर्व नाही जे अस्तित्वात आहे. Just what you are seeing जे फक्त तुम्ही बघत with आहे your natural eyes. तुमच्या नैसर्गिक डोळ्याने, There's another whole realm आणि दुसरा एक संपूर्ण जग आहे around you. तुमच्या अवतीभोवती, That was here. That was here. आणि जो इथे होता, Before you were even here. आणि तुम्ही इथे येण्याच्या आधीच तो जग होता Or इथे. anything that is natural that is here. आणि जो नैसर्गिक आहे त्याच्यापेक्षा आधी हा आत्मिक जग होता. तुम आने के पहले से वो स्पिरिचुअल realm है. ये जग आने के पहले से वो स्पिरिचुअल realm है. Amen. Amen. Only thing we didn't know it. फक्त आपल्याला माहिती नव्हते. Heaven is a spiritual realm. स्वर्ग एक आत्मिक जग आहे.
Hell is a spiritual realm. नरक देखील एक आत्मिक जग You आहे. can't see it, तुम्ही ते पाहू शकत but नाही, it is there. पण ते अस्तित्वात आहे. Amen. Amen. Our God lives in the spiritual. आमचा देव आत्मिक जगामध्ये राहतो. That doesn't mean he cannot be in the natural, ह्याच्यावर तसं नाही की तो नैसर्गिक मध्ये येऊ शकत but he नाही, lives in the spiritual world. पण तो आत्मिक जगामध्ये निवास करतो. In the physical body, we cannot see him, आणि शारीरिक देहामध्ये आपण देवाला पाहू शकत नाही, but they can see us. पण ते आपल्याला बघू शकत आहे. Nothing can hide from the spiritual world. आणि आत्मिक जगापासून कुठल्याही गोष्टी लुप्त नाही, लपलेली नाही. Now I'm telling you the basics which you must know. This is very important. आणि मी तुम्हाला मूलभूत गोष्टी सांगत आहे जी खूप महत्वाची So our आहे. God is in the spiritual world. म्हणून आमचा देव आत्मिक जगामध्ये आहे, The good angels are in the spiritual आणि world. चांगलं जे पवित्र देवदूत आहे ते आत्मिक जगामध्ये आहे. Similarly, the demons are also in the spiritual आणि world. तसंच जे दुरात्मे आहे ते देखील आत्मिक जगामध्ये आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The main people are in the spiritual आणि world, मुख्य जे लोक आहे आत्मिक जगामध्ये आहे, and the spiritual world is covering us. आणि आत्मिक जग आपल्याला पांघरले You आहे, can't झाकले आहे. see it, आणि तुम्ही ते पाहू शकत नाही, but it's there, पण आत्मिक जग very आहे close, आणि तुमच्या अगदी जवळ आहे very close. आणि अगदी समीप आहे. That's why faith plays a very important role, म्हणून विश्वास खूप महत्वाचा भाग खेळतो, because you cannot do anything naturally there. कारण तिथे तुम्ही काय नैसर्गिकरित्या करू Your शकत नाही, approach is by faith. आणि तुमचा प्रवेश आत्मिक जगामध्ये विश्वासानेच आहे. Amen. आमेन. हेलो, अगर तुम्हारा विश्वास नहीं है, वो रेल्म से अटैक करेगा तो तुमको कुछ नहीं कर सकता. तुम कितना भी पहलवान हो, कुछ नहीं कर सकता, कुछ भी नहीं कर सकता, because you're not aware there's a spiritual world. कारण तुम्हाला माहितच नाही की आत्मिक जग देखील आहे. Amen. आमेन. You don't have faith, you have no approach. आणि तुम्हाला विश्वास नाही म्हणून तुम्हाला प्रवेश देखील नाही. All the blessings, they're there, आणि सर्व आशीर्वाद आत्मिक जगात आहे, and all the negative things are there. आणि सर्व नकारात्मक गोष्टी देखील आहे. We let either good to flow or bad to flow. आपण एकतर चांगल्या गोष्टी यायची परवानगी देतो किंवा वाईट गोष्टी यायची परवानगी देतो. Hello? Okay. So the demons are spirit beings. म्हणून जे दुरात्मे आहे ते आत्मिक जीव The आहे, angels are spiritual आणि beings. पवित्र देवदूत देखील आत्मिक जीव आहे. And all that is around you, the spiritual realm, आणि सर्व जे अवतीभोवती तुमच्या आजूला आहे आत्मिक जग, is closer than you can ever think. आणि ते इतकं जवळ आहे जे तुम्ही विचार करू शकत आहे त्याच्या पलीकडे आत्मिक जग तुमच्या खूप जवळ आहे. This is what Holy Spirit showed me. आणि असंच पवित्र आत्माने मला He doesn't say, oh, heaven is so far. Because we think spiritual is very far. आपल्याला वाटते स्वर्ग खूप दूर आहे, कारण आपल्याला वाटते की आत्मिक गोष्टी See, खूप in दूर the आहे, spiritual realm, there is no distance. आणि आत्मिक जगामध्ये काय अंतर नसतो. That's why we can pray from here म्हणून आपण इथून प्रार्थना and करू शकतो, someone there in America. आणि अमेरिकामध्ये कोणी असले तरी आपण इथून प्रार्थना करू शकतो, It goes so fast. आणि इतकं लवकर आपल्या प्रार्थना पोहोचतो Through the spiritual realm. आत्मिक जगाद्वारे. Amen. आमेन. That's why the angels can come up and down so fast. म्हणून देवदूत आहे खूप लवकर वर आणि खाली येऊ शकतो. So, they are so close. आणि आत्मिक जग इतकं जवळ Listen to आहे. this. हे ऐका, This will shock you. ही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करणार That they can see you. की आत्मिक जे लोक आहे तुम्हाला पाहू शकत आहे. Hello? They can see you. आत्मिक जगाचे लोक तुम्हाला पाहू शकत आहे. You cannot hide from them. त्यांच्यापासून तुम्ही लपू शकत नाही. Either from the good angels or the bad आणि angels. चांगल्या देवदूतापासून किंवा वाईट देवदूतापासून तुम्ही लपू शकत नाही. There is a way you can hide from the bad angels that I'll teach you later on. आणि एक प्रकार आहे, मार्ग आहे ज्याच्याद्वारे तुम्ही जे वाईट देवदूत आहे त्याच्यापासून लपू शकत आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे That's why you नंतर. need to live a life like you're being watched all the time. आणि म्हणून तुम्ही असं जीवन जगले पाहिजे जसं काय की 24 तास कोणीतरी तुमच्यावर निरीक्षण करत आहे, असं तुम्ही जीवन जगले पाहिजे. Amen. आमेन. You're being watched. की तुमच्यावर पहारा केले जात आहे. ये मत सोचो अपन हल्लू से इसके बारे में क्रिटिसाइज करेंगे. You are being watched. आणि तुमच्यावर नजर ठेवलेली आहे. You are being heard. आणि तुम्ही जे बोलत आहे ते ऐकले जात आहे. You are being seen. आणि तुम्हाला कोणीतरी बघत आहे. You cannot hide from the spiritual. आणि आत्मिक जगापासून तुम्ही लपू शकत नाही. हेलो, ये मत बोलो कोई नहीं सुन रहा ना, कोई नहीं, अच्छा इधर करेंगे अपन. नहीं, नेचुरल में नहीं देखा तो क्या हो गया, स्पिरिचुअल में तो देख रहे हैं. अच्छे लोग भी देख रहे और बुरे लोग भी देख रहे. हेलो,
God is seeing, देव बघतो, Satan the false god is seeing. शैतान जो खोटा देव आहे तो देखील पाहत आहे. So nothing is hidden. म्हणून कुठल्याही गोष्टी लपलेली नाही. Amen. आमेन. When you're doing good things for God, जेव्हा तुम्ही देवासाठी चांगल्या गोष्टी करतात I'll teach you what happens. आणि तुम्हाला शिकवणार काय When you're होतं. doing bad things for the devil, जेव्हा तुम्ही शैतानासाठी वाईट गोष्टी करतात, they are also marking you. ते तुमच्यावर खून लावत आहे You don't know that. आणि तुम्हाला माहिती नाही. Maybe God willing tomorrow I'll teach you. आणि जर देवाने चालवले उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. Why does the devil mark you? आणि शैतान तुमच्यावर खून किंवा Okay. रेषा का लावतो. Some of the things tomorrow I'll teach you. आणि काय जी गोष्टी आहे उद्या मी तुम्हाला So शिकवणार आहे. first I want to tell you प्रथम मला सांगायचं आहे that we are not evolved animals. की आम्ही उत्पन्न झालेले उत्क्रांत झालेले We जनावर were नाही. created in the image and likeness of God. आम्हाला देवाच्या प्रतिरूपामध्ये समायिकपणामध्ये निर्माण केले गेले होते. And how did God create you? आणि देवाने कसं तुमच्या निर्माण केला. Spirit, soul and body. आत्मा, प्राण आणि शरीर. Amen. Amen. All three are very important. आणि सर्व तीन गोष्टी खूप महत्वाची आहे. That's what 1 Thessalonians 5:23 says. आणि असंच 1 तेसलोनिकरास 5:23 म्हणत आहे. Though the body is visible, जरी शरीर दृश्य आहे the other two parts are not visible. आणि इतर दोन जे भाग आहे आत्मा आणि जीव ते दिसत Now नाही. let me show you how it begins, or the blessings begin. आणि तुम्हाला दाखवतो की कसा आशीर्वाद सुरू होतो. Because we must know this. कारण आपल्याला हे समजले पाहिजे. If you don't know all this, जर तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती either नाही, you will not receive the blessings, एक तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही or your blessings could be robbed. किंवा तुमची आशीर्वादाची चोरी होऊ शकतो. दो चीज हो सकता है. एक तो तुमको आशीर्वाद मिलेगा नहीं, दूसरा तुम्हारे पास जो भी आशीर्वाद है वो चोरी हो जाएगा. तुम्हारा तबीयत है वो चोरी हो जाएगा, बीमारी आ जाएगा. See, that's why we must know this fact. म्हणून तुम्हाला हे हकीकत समजले So पाहिजे. let me show you what happens. म्हणून मी तुम्हाला दाखवतो की काय होतो. First we must know प्रथम तुम्हाला that समजले पाहिजे sin has defiled our entire being. की पापाने आपल्या संपूर्ण जीवाला दूषित केलंय. Spirit, soul and body. आत्मा, जीवाला आणि शरीराला पापाने विटाळलेला आहे, दूषित केला And आहे. even the environment of our life. आणि आपल्या जीवनाच्या पर्यावरणाला देखील दूषित केला आहे. So how does God start? म्हणून देव कसं सुरू करतो. He cannot bless you unless you are forgiven. आणि देव तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही जोपर्यंत तुमची क्षमा होत नाही तोपर्यंत. Your blessings begin from the time you're forgiven. आणि तुमचा आशीर्वाद त्या वेळेपासून सुरू होतो ज्या क्षणी तुमच्या क्षमा होतो त्या क्षणापासून. Because the moment you're forgiven, कारण ज्या क्षणी तुमच्या क्षमा होतो you receive the life of God तुम्हाला देवाचे जीवन and you प्राप्त become a child of God. आणि तुम्ही देवाचे लेकरू होतो. Amen. आमेन. So God begins with this. म्हणून देव ह्या गोष्टीने सुरू करतो. That's why he says, म्हणून देव बोलतो unless you're born again, जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही you cannot enter the kingdom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, स्वर्गाचे राज्य बघू शकत Now, नाही. how does God start? आणि देव कसं सुरू When करतो. man sinned, जेव्हा मनुष्याने पाप केला his spirit was separate from God, त्याच्या आत्मा देवापासून वेगळा झाला or his spirit died, you can say. किंवा त्याच्या आत्मा मृत्यू झाला, मरण पावला, आपण Means असं बोलू he was cut off from God. म्हणजे त्याचा संपर्क देवापासून कापला गेला. उस टाइम से प्रभु का और मनुष्य का कोई रिलेशनशिप नहीं है. बिकॉज मनुष्य पापी हो गया और परमेश्वर पवित्र है. पवित्र और पापी में मेल जोल नहीं होता है. लाइट एंड डार्कनेस cannot walk hand in hand. आणि प्रकाश व अंधकार एकत्र चालू शकत नाही. Amen. Amen. You put off the light, जर तुम्ही दिवा बंद Darkness केले comes. अंधकार येतो. so both cannot be together. म्हणून प्रकाश व अंधकार एकत्र राहू So शकत नाही. sin separate man from God. म्हणून पापाने मनुष्याला देवापासून वेगळा केला. And from that time all these problems came. आणि त्या वेळेपासून ही सर्व समस्या संकट Satan सुरू झाली. entered. शैतान प्रवेश केला. Then he put sickness, disease, curse, आणि- poverty, lack, death. मग त्यांनी आजार, रोग, दरिद्री, मरण आणि कमतरता टाकली. Now God to start new, आणि देवाला नवीन सुरू करण्यासाठी he started with your spirit. आणि देवाने तुमच्या आत्माने सुरुवात केली. Because that's the first thing. The spirit died. आणि प्रथम काय झालं, आत्मा मरण पावले म्हणून देव आत्माने सुरू करतो. Then he lost everything. मग त्यांनी सर्व काय His soul गमावलं became contaminated. आणि त्याचा जीव दूषित झाला. His body was influenced with all sickness, disease, curse, death, everything. आणि त्याचे जे शरीर होता आजार, रोग, मरण आणि शापाने त्रस्त झाले. Now we cannot receive all this unless our spirit is saved. आणि आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकत नाही जोपर्यंत आपल्या आत्माचा तारण होत नाही तोपर्यंत. जब तक मेरा रिलेशनशिप प्रभु से नहीं बनता है
स्पिरिट टू स्पिरिट, क्योंकि परमेश्वर स्पिरिट है, जब तक दूसरा एरिया में आशीर्वाद नहीं मिल सकता है. सिंपल. Did you understand this? आणि तुम्हाला इथपर्यंत समजले का? Everything begins with a relationship. आणि प्रत्येक गोष्टी नाते संबंधाने सुरू होतो. So God starts with the spirit. म्हणून देव आत्माने सुरू करतो. Many know we are a spirit, many don't know we are a spirit. अनेक लोकांना माहिती आहे की ते आत्मा आहे आणि अनेक लोकांना माहिती नाही की ते आत्मा आहे. We are a spirit, we have a soul, we live in a body. आमच्याकडे एक आत्मा आहे, आमच्याकडे एक जीव आहे आणि आम्ही एक शरीरामध्ये राहतो. Our soul is a part of the spirit. आणि आमचा जो जीव आहे आत्माचा एक भाग आहे. And you live in this body. आणि तुम्ही ह्या शरीरामध्ये तो हम निवास लोग करता. बॉडी को बहुत इंपॉर्टेंस देते हैं, मगर ये बॉडी एक घर है जिसमें हम रहते हैं. जब भी हमारा आत्मा निकल जाता है, ये शरीर को फेंकने पड़ता है, कुछ भी उपयोग नहीं होता है. फिर समझ में आता है ये सिर्फ घर जैसा था. Did you understand? तुम्हाला इथपर्यंत समजले का? But we neglect the two parts of our being, that is spirit and soul. पण आपण आपलं जे दोन भाग आहे, जो जीव व आत्मा आहे, ह्या दोन भागाचे आम्ही दुर्लक्ष करतो. Religion starts from outside in. आणि धर्म बाहेरून आत येतो. God starts from inside out. आणि प्रभू आतून बाहेर सुरू करतो. Amen. Amen. God starts with your spirit. आणि देव आपल्या आत्मापासून सुरू करतो. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची You आहे. must know this. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे. You have nothing, no relationship with God unless your spirit has the life of God. आणि तुमच्या देवाबरोबर काहीच नातेसंबंध नाही जोपर्यंत तुमच्या आत्मामध्ये देवाचं जीवन नाही तोपर्यंत. Religion cannot give you life. आणि धर्म तुम्हाला जीवन देऊ शकत नाही. It can just change you from आणि outside. धर्म तुम्हाला फक्त बाहेरून बदलू शकतो. दारू मत पियो, सिगरेट मत करो, गाली मत दो, झगड़ा मत करो, ऐसे सिर्फ ऐसा बोल सकता है डरा धमका के, मगर तुम्हारा हृदय बदलता नहीं है. Amen. Amen. हृदय बदलता नहीं है. तुमचे हृदय बदलत नाही. हृदय वही पापी हृदय है. कितना भी ऊपर से सफेद कपड़ा पहनो या कुछ भी पहनो, मगर हृदय काला ही रहेगा. So religion is just a cover up. म्हणून धर्म फक्त एक पांघरुण आहे. Remember this. हे लक्षात ठेवा. So God starts from your heart. म्हणून देव तुमच्या अंतःकरणातून आत्मातून सुरू करतो. Amen. Amen. The moment you believe in आणि Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास केला He comes into your spirit आणि देव तुमच्या आत्मात येतो and you become born again. आणि तुमचा नवीन जन्म You होतो. become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होतो. Amen. आमेन. You begin that way. आणि असं प्रकारे तुमचा प्रारंभ किंवा सुरुवात होतो. तुम कितना भी बड़ा पापी हो, मैं प्रभु यीशु पे विश्वास करने के साथ तुम्हारे पाप को धो देता है और नया जीवन देता है. Amen. Amen. Hello. Because of Jesus, येशू ख्रिस्तामुळे who paid the wages of your sins. त्याने तुमच्या पापाची दंडाची भरपाई केली. Amen. Amen. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास you केला become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू झाले. How? कसं? By God's spirit in you. आणि देवाचा आत्मा तुमच्यात येऊन And from that time, आणि त्यावेळेपासून by that spirit in your spirit, आणि देवाचा आत्मा जेव्हा तुमच्या आत्मात आले, by which you have life of God, ज्याच्याद्वारे तुम्हाला देवाचे जीवन or the प्राप्त झाले life of the Son of God, किंवा देवाच्या पुत्राचे जीवन you तुम्हाला call मिळाले, God Daddy. तुम्ही देवाला पिता किंवा अब्बा पिता बोलतात. Amen. Amen. तुम्हारा relationship शुरू. तिथून प्रभू के तुमचा नातेसंबंध सुरू होतो प्रभू बरोबर. Did you understand? तुम्हाला This is समजले the का? first step. आणि ही प्रथम पाऊल आहे. You become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होतात. Finished. संपले. You become a child of God तुम्ही देवाचे लेकरू झाले by His life. त्याच्या जीवनाने. So this is the beginning. म्हणून ही सुरुवात आहे. Now you can communicate with God. आता तुम्ही देवाशी संभाषण करू शकता. Spirit to spirit. आत्मा ते आत्माकडे. Amen. आमेन. उसके पहले तक तुम्हारा कुछ कम्युनिकेशन नहीं था, because you were cut off from God. त्याच्या आधी तुमच्या संभाषण देवाबरोबर नव्हते कारण तुम्ही देवापासून विजोड झाले होते म्हणून. But now you have a relationship. पण आता तुमच्या नातेसंबंध आहे. Now He becomes your Father. आता देव तुमचा पिता होतो. He is the God of the world. तो जगाचा देव आहे. But those who have the life of Jesus, पण ज्यांच्यामध्ये येशूचे He जीवन is आहे their Father. देव त्यांचा पिता होतो. Amen. आमेन. Till here you understood? आणि इथपर्यंत तुम्हाला समजले का?
And because of this, आणि ह्या गोष्टीमुळे heaven rejoices. स्वर्ग आनंद करतो. The Bible says शास्त्र there is म्हणतो rejoicing in heaven over one sinner who repents. आणि स्वर्गामध्ये आनंद उत्सव होतो जेव्हा एक पापी पश्चाताप करतो Then तेव्हा. all others who don't repent, आणि इतरांपेक्षा जे पश्चाताप करत नाही God is not happy about them. आणि देव त्यांच्याविषयी He आनंदित doesn't नाही celebrate them. आणि तो तिथे आनंद करत But नाही. among the millions, पण अरबो लोकांमध्ये if one repents, जर एक पश्चाताप करतो heaven celebrates. आणि स्वर्ग त्या एका व्यक्तीसाठी उत्सव करतो. Why? का? That person belongs to heaven. कारण तो व्यक्ती आता स्वर्गाचा झाला आहे म्हणून. He has the life of God. त्याच्यामध्ये देवाचे जीवन आहे म्हणून. They belong to us, they say. आणि म्हणून ते म्हणत आहे ते आमचे You know, आहे. what do the angels say? आणि देवदूतांनी काय सांगितले? They belong to us. ते आमचे आहे. तुम जैसा बोलता तुम्हारा बच्चा पैदा होते हुए बोलता है ये मेरा बच्चा है, बोलता है ना. डैडी लोग उठाते बोलता है बेटा मैं तेरा बाप हुआ. वो बार बार बोलते रहता है मैं तेरा डैडी हूँ, मैं तेरा डैडी हूँ. इसके पहले मम्मी ज्यादा बोलेगा मैं तेरा डैडी हूँ. You know the angels say आणि देवदूत बोलतात now they belong to me, आता to ते us, माझे to the आहे, ते family, आमचे आहे, आमच्या to कुटुंबाचे आहे, heaven. स्वर्गाचे आहे. So they rejoice. म्हणून ते आनंद करतात. Okay, till here you understood. इथपर्यंत मला समजले का? God is very happy. देव खूप आनंदित Now you होतो. can talk anytime. आता तुम्ही कधी देवाशी बोलू शकत आहे. You belong to Him. तुम्ही देवाचे आहात. Amen. आमेन. Satan has lost his lordship over you. आणि शैतानाने त्याचे प्रभुत्व तुमच्यावर गमावलेलं आहे. But then why he attacks? मग तो का हमला करतो? Here is the mystery. आणि इथेच तो रहस्य आहे. That is what I'm going to teach you now. आणि हेच मी तुम्हाला आता शिकवणार आहे. Okay, now you're fit for heaven. आता तुम्ही स्वर्गासाठी उचित आहात. When you die, जेव्हा तुम्ही you'll मरणार go to heaven. तुम्ही स्वर्गातच जाणार. 100%. 100%. Hello? No problem. काय समस्या नाही, काय हरकत नाही. Right. Now you may say, उन लोग नरक जा सकता है क्या? एक कंडीशन में जा सकता है. Since God did not force you, आणि देवाने तुमच्यावर बलजबरी so केला He नाही doesn't keep a forceful relationship. म्हणून तो तुमच्या बरोबर बलजबरीच्या नातेसंबंध ठेवत नाही. Anytime you reject Him, कधी तुम्ही त्याचा नाकार करा I don't want you की मला देव तू नको, anymore. ह्या पुढे मला तू नको. In that condition, आणि त्या परिस्थितीमध्ये and God sees your heart. आणि देव तुमचे अंतःकरण पाहतो. Did you say it angrily तुम्ही रागाने ते बोलले or deliberately? किंवा मुद्दाहून तुम्ही God knows सांगितले, it. देवाला माहिती आहे. Then Holy Spirit will leave you. मग पवित्र आत्मा तुम्हाला सोडून देणार, तुमचा त्याग करणार. Then you can go to hell. मग तुम्ही नरकात जाऊ शकतो. But no one is so foolish पण कोणी इतका मूर्ख to नाही reject God. देवाचा नाकार करण्यासाठी. But some people have done it. पण काही लोकांनी ही गोष्टी केलेली आहे. Some few. काय थोडके मोजके लोक. They were so influenced by the devil. आणि शैतानाने त्यांना इतका प्रभावित केला They rejected God. की त्यांनी देवाचाच नाकार They केला. said, I don't have anything to do with you. आणि त्यांनी सांगितले देवाला मला तुझ्या बरोबर काय घेणे देणे the नाही. late Kenneth Hagin, आणि जे स्वर्गवासी केनिथ हेगन Jesus showed him about a lady आणि येशूने त्याला एक स्त्री विषय दाखवले who had rejected God. ज्यांनी देवाचा नाकार केला होता. And God showed him in a vision आणि देवाने केनिथ हेगनला एक that when she दृष्टांमध्ये died, की जेव्हा ती मरण पावली she was falling into the pits of hell. आणि ती नरकाच्या जे खड्ड्यामध्ये पडत होती असं त्यांनी पाहिले. Then he asked Jesus. मग केनिथ हेगनने येशूला Then the विचारले. Lord told him that big story. मग प्रभू येशूने त्याला एक मोठी गोष्टी सांगितली. She was a child of God. ती देवाचे लेकरू होती. But slowly she rejected God. पण सावकाश तिने देवाचा नाकार And she केला lived in that rejection for years. आणि त्या नाकारपणामध्ये ती खूप वर्षापर्यंत जगली. And lastly she totally rejected him. आणि शेवटी तिने पूर्णपणे येशूचा त्याग केला. Even when a man of God, a pastor, told her, आणि जेव्हा देवाच्या सेवकाने एक पाळकाने तिला सांगितले she rejected him. तिने येशूचा नाकार केला. She said, don't talk to me. आणि माझ्याशी बोलू I नका have nothing to do with this man. आणि मला येशू बरोबर काय घेणे देणे नाही. That's what she said. आणि असंच तिने सांगितले. So that's an extreme case. आणि ती खूपच एक तीव्र केस आहे. But the devil will try. That's why the devil will try. म्हणून शैतान प्रयत्न करणारच. He will try to bring you to that limit. शैतान तुम्हाला त्या मर्यादाकडे आणण्याचा प्रयत्न करणार. Do you know that it's because of God's mercy God takes some people home to heaven? आणि तुम्हाला माहिती आहे की देवाच्या कृपामुळे देव काही लोकांना लवकर स्वर्गात घेऊन जातो. When some people keep on turning away, backsliding, आणि जेव्हा काही लोक सतत पतन पावत आहे, मागे जात आहे,
And before they cross that limit, आणि ते मर्यादा ओलांडून जाण्याच्या आधी God takes them home. देव त्यांना घरी घेऊन जातो. He does that too. आणि देव असं देखील करतो. I'm just giving you revelation. मी फक्त तुम्हाला प्रकाश देतो. More teachings could be added. Now I will not. अधिक शिकवण मी जोड करू शकतो पण Okay. आता नाही. So the moment you believed, म्हणून ज्या क्षणी तुम्ही विश्वास केले, 2 Corinthians 5:17 says, 2 कोरिन्थियर 5:17 if any मध्ये, man be in Christ is a new creation. जर कुठलाही मनुष्य ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. All things have become new. सर्व गोष्टी नवीन झाली See, आहे. look at this verse. ह्या It doesn't वचनात say all things are becoming new. असं म्हटले नाही की सर्व गोष्टी नवीन होत आहे. No, it नाही. says all things have become. आणि त्यांनी सांगितले सर्व गोष्टी झाले आहे. Past tense. आणि ही भूतकाल आहे. जब तुम प्रभु यीशु को अपनाता है, तुरंत नया हो जाता तुम. Amen. Hello, you're not becoming. तुम्ही होत आहे असं नाही. Now this is talking about your spirit. आणि ही तुमच्या आत्माविषयी Remember सांगत आहे. this. हे गोष्टी लक्षात ठेवा. Remember this. हे लक्षात ठेवा. Others will be confused. नाहीतर तुम्ही गोंधळात पडू शकत आहे. You have become आणि तुम्ही झाले आहे. in your spirit तुमच्या आत्मामध्ये a तुम्ही new नवीन creation. तुम्ही एक नवीन उत्पत्ती झाले. Old is gone. जुना निघून गेले. All things have become new. सर्व गोष्टी नवीन And झाले. all things are from God. आणि सर्व गोष्टी देवापासूनच आहे. Amen. Amen. See, all things have passed away. आणि सर्व गोष्टी निघून गेली आहे. Past tense. भूतकाळची गोष्टी And आहे. all things have become, not becoming. आणि सर्व गोष्टी झाले आहे, होत आहे असं नाही. So your spirit is totally perfect, holy, righteous. म्हणून तुमचा जो आत्मा आहे परिपूर्ण आहे, पवित्र आहे, नीतिमान आहे. You know, this was my confusion आणि ही माझे सारांश होती, about 25, गोंधळ 30, होती. 30 years back. आणि 30 वर्षांपूर्वी ही माझी When I गोंधळ होती. accepted Jesus, जेव्हा मी येशूचा स्वीकार केला, that brother said, त्या भावाने सांगितले, "No, तुम नया हो जाएगा, आशीर्वाद आ जाएगा, ये आ जाएगा." मैं बाहर का सोच रहा था, मैं एकदम अच्छा हैंडसम हो जाएगा, जवान हो जाएगा, प्रॉब्लम सब सॉल्व हो जाएगा, ऐसा मैं बॉडी की तरफ देख रहा था. तो मैंने ये प्रार्थना करने के बाद पहला मैं देखा मैं कैसा दिखता हूँ, देखा तो वैसा ही दिख रहा था मैं, बाहर से तो कुछ फर्क नहीं है. तो फिर मैं अरे ये बोल रहा था इतना ऐसा होएगा वैसा होएगा, कुछ हुआ तो नहीं है. See, we enter into unbelief and doubt. आपण अविश्वास आणि शंकामध्ये प्रवेश Then करतो. we even doubt our salvation. मग आपण आपल्या तारणावर देखील शंका करतो. क्या I am saved? माझं तारण झालं का? See, nothing external changes. आणि बाहेरून काही बदल होत नाही. If you were bald before you are saved, you will be bald after you are saved. आणि जर तुम्ही टक्कल होते तारणाच्या आधी, तारणाच्या नंतर देखील तुम्ही टक्कलच असेल. अगर तुम जाड़ा था पहला, बाद में भी जाड़ा ही रहेगा. अगर तुम बुद्धू था, बाद में बुद्धू रहेगा. पढ़ाई करा तो अच्छा हो जाएगा तुम, ऐसा है. Did you understand? तुम्हाला So समजलं? nothing has changed outside. म्हणून बाहेरून काही बदलले नाही. Hello, here is where we have failed. आणि इथेच आपण अपयशी झालो आहे. हम लोग बोलते पास्टर बोला अरे प्रभु को अपनाओ, ऐसा होएगा वैसा होएगा. अरे कुछ हुआ तो नहीं है. किसी में पैसा कितना है? अरे 100 रुपया चाहिए क्या? मैं उससे ज्यादा आ जाएगा, आशीर्वाद आ जाएगा. कुछ नहीं बदला. Here is where you fail to understand the truth. इथेच तुम्ही सत्य समजायला चुकले आहे. Your spirit is become perfect, तुमच्या आत्मा परिपूर्ण झालेली आहे. not your soul and your body. तुमच्या जीव आणि शरीर नाही. Amen. आमेन. But you have started पण तुम्ही सुरू केले to आहात. be transformed even outside. आणि बाहेरून तुम्ही रूपांतरित व्हायला सुरू Because केले of the आहात. life and the nature and the blessing of God in your spirit. कारण तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे, स्वभाव आहे आणि आत्मा आहे तुमच्या आत्मामध्ये म्हणून. Amen. आमेन. Here is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. After they became born again, नवीन जन्म झाल्यानंतर they did nothing. त्यांनी काहीच केले नाही. They did nothing. त्यांनी काहीच केले नाही. They thought, त्यांना वाटले अभी सब हो गया, प्रभु ने सब कर दिया. अभी प्रभु ये करो, प्रभु वो करो. नहीं नहीं नहीं, अभी प्रभु करो क्या? प्रभु ने सब कर दिया है. तुम्हारा आत्मा में सब कुछ कर दिया है. Now you have to do it. आता तुम्ही केले पाहिजे. Amen. आमेन. Here is where I'll have to teach you what you should do. आणि इथेच मला तुम्हाला शिकवण द्यावं लागेल की तुम्ही काय केले पाहिजे आता. Doesn't the Bible say work out your own salvation? आणि शास्त्र म्हणत नाही की तुमच्या स्वतःच्या तारण तुम्ही साधून घ्या. Amen. आमेन. Now you have to work it out. आता तुम्हाला ते काम करावं लागेल.
if you don't renew your mind, जर तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले नाही, you will still live the old life, though your spirit is saved, powerful, blessed, righteous, holy and perfect. आणि जरी तुमच्या आत्मा परिपूर्ण आहे, पवित्र आहे, नीतिमान आहे, तरी तुम्ही ते जुना जीवनच जगेल जर तुम्ही तुमच्या मनाचे नूतनीकरण केले नाही We are तर. living so much in the natural आम्ही इतकं नैसर्गिक मध्ये जगतो that we fail to see the spiritual. की आपण आत्मिक गोष्टी बघायला विसरतो. जिसका हृदय परिवर्तन नहीं हुआ वो बाहर से परिवर्तन नहीं हो सकता है, और जो परिवर्तन भी होता है वो झूठा है. हेलो, when the tree is good, the fruit is good. जेव्हा झाड चांगलं आहे तेव्हा फळ चांगलं When the असतो. tree is bad, the जेव्हा fruit is झाड bad. वाईट असतं तेव्हा फळ देखील वाईटच When your असतं. heart is good, जेव्हा तुमचं हृदय चांगलं आहे based on that good heart, outside changes are accepted. आणि त्या चांगल्या हृदयाच्या परिणामामुळे बाहेरचे जे बदल होत आहे त्याचा आपण स्वीकार करतो. If your heart is bad, जर तुमचं हृदय वाईट the आहे outside good is not accepted. आणि तुमच्या बाहेरच्या चांगल्या कामाची स्वीकार होत Because नाही, ये झूठा है. कारण ते तुम्हारा खोटा है. हृदय काला है और तुम बाहर सफेद काम कर रहा है. It's a deception, आणि हे एक फसवणुकी आहे hypocrisy. आणि ढोंगी पण आहे. God doesn't accept. देव ह्या गोष्टीचा स्वीकार God करत doesn't नाही just see the outside. आणि देव फक्त बाहेरचं बघत नाही. कितने लोगों को खाना दिया, कितने लोगों को अच्छा किया, तुम क्या इन लोग अच्छा भी कहते उधर गाली देता है. इसका मतलब हृदय उनका अभी तक काला है. प्रभु क्या देखता है? हृदय. Amen. Amen. Religion sees external. आणि धर्म बाहेरच्या गोष्टी कितने पाहतो. लोगों को खाना दिया, हाँ सौ लोग, अरे कितना पवित्र है. नहीं नहीं नहीं, बिल्कुल नहीं. Are you understanding this? तुम्हाला हे समजत आहे का? God does not accept your external good work unless your heart is good. आणि देव तुमच्या बाहेरच्या चांगल्या कामाचा स्वीकार करत नाही जोपर्यंत तुमच्या हृदय चांगला नाही तोपर्यंत. Man may accept you. आणि मनुष्य तुमचा स्वीकार करू मनुष्य शकतो. बोलता कितना दयालु है, सब लोगों को खाना खिलाया उसने, कितना अच्छा है. और प्रभु नहीं बोलता ऐसा, क्योंकि प्रभु हृदय देखता है उसका. Amen. वो मतलब के लिए भी दिया रहेगा. हेलो, मेरा नाम आने का, सब लोग मेरे को वोट देने का. See, there are different sinful reasons. आणि वेगवेगळे सोपं कारण असतो. Good can be done. मग ते चांगलं करू शकतात. Amen. आमेन. बहुत सारा गुड खुद का फायदा के लिए करते हैं. You must know that. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे खूप लोक चांगलं करत आहे आपल्या we फायद्यासाठी. can cheat the world but not God. आपण जगाला फसवू शकतो पण देवाला नाही. Amen. Amen. Now, here is where we have to learn. आणि इथेच आपण अभ्यास केला पाहिजे. Hello. Now we want blessings, आता आपल्याला आशीर्वाद पाहिजे, healing. आरोग्य पाहिजे. We are not bothered about our spirit. आपल्याला आपल्या आत्माविषयी Our चिंता नाही. spirit is saved, आमच्या आत्माच्या तारण झाली, connected to God. देवाशी जोड We झालेली have आहे. the power of God in us. आमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. God has done everything. देवाने प्रत्येक गोष्टी He is केल्या. not going to do anything. आता तो काय करणार नाही. Amen. Amen. He has finished the work. त्यांनी काम पूर्ण केलं आहे. He has renewed your spirit, त्यांनी तुमच्या आत्माला नवीन saved your केलं, spirit, तुमच्या आत्माच्या made तारण your spirit perfect, आणि तुमच्या आत्माला परिपूर्ण accepted केलं you as a child. आणि तुम्हाला एक लेकरू म्हणून स्वीकारले You are going आहे. to heaven. तुम्ही स्वर्गात जात आहे. सब कुछ हो गया. अभी तुम प्रभु 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 ऐसा नहीं बोल सकते आप. अभी हमारा काम शुरू. Amen. Now we have to renew our mind. आता आपण आपल्या मनाला नवीन केले पाहिजे. You want healing, तुम्हाला आरोग्य you want पाहिजे, blessing, तुम्हाला you आशीर्वाद, want prosperity, तुम्हाला you उन्नती, want success. तुम्हाला यश पाहिजे. Now you must renew your mind. आता तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे. Cleanse your soul, तुमच्या जीवाला शुद्ध केले पाहिजे. because your soul is the most important part of your being. आणि तुमचा जीव तुमच्या प्राणाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. The Bible says, as your soul prospers, शास्त्र म्हणत आहे जसं तुमचा जीव उन्नती करणार you will prosper. तुम्ही उन्नती करणार. He is telling the children of God, आणि तो देवाच्या लेकरूंना बोलत आहे, not unbelievers. अविश्वासू लोकांना नाही. Your spirit is saved. तुमच्या आत्माच्या तारण झाली आहे. Now, as your soul prospers. आता जसं तुमचं जीव उन्नती Now, करणार here is what I'll teach you, आणि इथेच तुम्हाला शिकवणार आहे how to make your soul prosperous. की तुमच्या जीवाला कसं तुम्ही समृद्ध केले You know, पाहिजे. the Bible says, कारण शास्त्र म्हणत आहे as your soul prospers, जसं तुमचा जीव उन्नती करणार you will prosper. तुम्ही समृद्ध होणार. That means त्याचा if अर्थ your आहे, soul doesn't prosper, जर तुमचा जीव उन्नती करत you will नाही not prosper. तुम्ही उन्नती करणार नाही. इसके लिए मैं पहले ही बोला कि बहुत सारा सोल में गंदगी है, गार्बेज बड़ा है बहुत लोगों का.
अनेक लोकांच्या जीवामध्ये कचरा जमा what झालेली we आहे see, आणि ते काय what we बघत आहे, hear, आपण काय ऐकतो, what we talk आपण काय बोलतो, are all gathered, accumulated in your soul. आणि त्या सर्व गोष्टीच्या जमाव झालेल्या आहे आपल्या जीवामध्ये, प्राणामध्ये. It is a storing place. आणि ती एक जमा करणारी जागा आहे, साठवणारी जागा And आहे. based on what is stored inside you, you're going to live. आणि जे गोष्टी तुम्ही आत साठवत आहे त्या गोष्टीनेच तुम्ही जीवन जगणार आहे. हम लोग बार बार वो गलती क्यों करते हैं? नहीं करने का रहेगा तभी, क्योंकि वो आत्मा में ऑलरेडी स्टोर्ड है. इसके लिए हमको नहीं चाहकर भी करते हम लोग ऐसा. क्यों? बिकॉज ऑलरेडी अंदर है. So this is where I'll teach you tomorrow. आणि हीच मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. Because that's the first step for any kind of prosperity in your life. कारण ही प्रथम पाऊल आहे कुठल्याही प्रकारच्या उन्नती जर तुमच्या जीवनात घडले पाहिजे Did you त्याच्यासाठी. understand this? तुम्हाला समजले So का? even now as you're hearing the word, म्हणून जसं आता तुम्ही वचन ऐकत आहे, the word is washing you. वचन तुम्हाला धूत आहे. The word is washing your soul. वचन तुमच्या जीवाला शुद्ध करत आहे, धूत आहे. It's a spiritual food, आणि ही एक आत्मिक भोजन a आहे spiritual water आणि एक आत्मिक पाणी आहे that washes you, जो तुम्हाला धुवून काढतो, cleanses you. तुम्हाला शुद्ध करतो. Amen. आमेन. The more darkness it is there in your soul, आणि जितका अधिक अंधकार तुमच्या जीवामध्ये आहे the weaker you become against the devil. तितकं अधिक अशक्त तुम्ही शैतानाच्या विरुद्ध होणार. The more light of God is in your soul, आणि जितकं देवाचा प्रकाश तुमच्या जीवामध्ये आहे Satan cannot look at you. शैतान तुमच्याकडे बघू शकत नाही. तुम्हारा अंदर से इतना उजाला आता है उसके ऊपर, वो सामने खड़े नहीं रह सकता है. इसके लिए वो कोशिश करता है अंधकार या गार्बेज, स्पिरिचुअल गार्बेज तुम्हारा आत्मा में रहे, ताकि तुम्हारा चमक से, नहीं तो भागने पड़ेगा उसको. कोशिश करता है कि उजाला कम हो या निकल जाए और अंधकार बढ़े, ताकि तुम्हारे साथ वो रिलेशनशिप रख सकता है, इन्फ्लुएंस कर सकता है, बर्बादी कर सकता है और तुम प्रभु का काम नहीं कर सकता है. हेलो, लुक एट दिस. आणि ह्या गोष्टीकडे बघा. I know many don't give such kind of teachings मला माहिती आहे अनेक लोक अशा प्रकारच्या शिकवण because देत that's नाही not revelation, कारण ते प्रकाश नाही. but that won't help you. पण हे काय तुमची मदत करणार नाही. You need to go into the depths, तुम्ही खोलीमध्ये गेले and पाहिजे. the devil doesn't want you to know this. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला गहराईची गोष्टी समजले पाहिजे. Amen. Amen. You know when you pray, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा प्रार्थना when you करता, do spiritual things, जेव्हा तुम्ही आत्मिक गोष्टी करतात there is a light of heaven in you आणि स्वर्गाचा एक प्रकाश तुमच्यात येतो that blinds the enemy. जो शत्रूला आंधळा करतो. It cannot face you. आणि शत्रू तुमचा सामना करू शकत नाही. Remember this. हे गोष्टी लक्षात Wherever you walk, आणि जिथे तुम्ही चालता they cannot look at you. ते तुमच्याकडे बघू शकत नाही. They tremble. ते थरथर कापतात. But when you're darkness in you, पण जेव्हा तुमच्यामध्ये you अंधकार know what असतो they do? तुम्हाला माहिती आहे ते काय Holy करतात. Spirit told me पवित्र आत्म्याने they मला put a mark on आणि you. ते तुमच्यावर एक रेषा लावतात, खून लावतात. Why? का? That's a mystery which I'll tell you आणि एक tomorrow रहस्य may sometime. जे मी तुम्हाला सांगणार आहे That any demons looks at you, की जेव्हा कुठलाही दुरात्मा तुमच्याकडे बघतो you have a marking. आणि त्यांच्याकडे एक खून असतो, Till you remove that. जोपर्यंत तुम्ही ते खून काढत नाही. बहुत लोगों ने दरवाजा खोला है परिवार में, उनका फैमिली में, उनके घर में, उनका लाइफ में अंधकार का दरवाजा खोल के रखा है. And Holy Spirit told me आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले these demons were just visitors. आणि हे जे दुरात्मे फक्त पाहुणे होते Visitors. आणि फक्त भेट देणारे होते. He said later on, आणि नंतर since they did nothing, त्यांनी काय केले they नव्हते, made these demons residents. त्यांनी ह्या दुरात्म्याला आपलं निवासस्थान बनवले. Hello? That's why when I pray, म्हणून जेव्हा मी प्रार्थना the करतो demons have already become a resident. आणि जे दुरात्मे आहे त्यांच्यामध्ये निवासी झाले आहे. First they were visitors. प्रथम ते भेट देणारे दुरात्मे होते और इन लोग कुछ मालूम नहीं क्या करने क्या नहीं, वो रह के उनका रेसिडेंट हो गया. What do you call for resident? आणि ते निवासी झाले, राहणारे लोक निवासी. झाले. निवासी हो जाते हैं उन लोग उसके अंदर. उनको मालूम भी नहीं वो निवास कर रहा है. इधर आने के बाद प्रेयर किया तो गिर जाते. निवासी बना दिया तुम उसको. Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहिले का? Okay, I'll teach you tomorrow. Let's आणि just उद्या stand. मी तुम्हाला शिकवणार आहे. चला आपण उभे राहूया.